अगदी विचार केला ना तर सामना देखील चांगला झाला. अगदी यावेळेस देखील खराब चेंडू पाहायला मिळतोय. अगदी एक्स्ट्राची धाव मात्र. पहिला चेंडू चांगल्या रीतीने फेकला होता, त्याला सन्मान देखील दिलं बॅटरनं. आणि त्यानंतर जर पाहिलं ना तर दुसरा चेंडू इथून खराब आलाय. अगदी नागेश उघडा मेन पंचांच्या भूमिकेत आणि त्यानंतर विजय सावंत लेग पंच खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहेत. वाईट चेंडू आलाय खऱ्या अर्थानं. एक धाव फलकावरती लागली जाईल. त्यावेळेस मात्र आडबा बाटना हा फटका घेतलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक देखील तैनात केलाय. थोडस फंबल जरूर झालाय आणि इथून कॉलिंग चांगली पाहायला मिळते. अगदी जर पाहिला ना तर क्षेत्ररक्षकाने केलेली ती चुकी पाहिली, त्यानंतर जर पाहिला ना तर चांगली कॉलिंग दिली. अगदी 2 धाव फलकावरती लागल्या जातील. त्यानंतर जर पाहिला तर 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम आडोशी टीम. चला निवृत्ती आपण आपली मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी यायचं आहे. यावेळेस मोठा फटका जरूर आलाय, परंतु फटका फसलाय आणि इथे डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि इथून टिफलिया झेल. पहिला धक्का मात्र इथून मैदानाचा बाहेर येतोय आडोशी टीमचा. चला कॅमेरामॅन थोडासा इकडे कॅमेरा फिरवायचा आहे. मॅन ऑफ द मॅच प्रल्हाद मराठे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र इथून मॅन ऑफ द मॅच वैष्णवी 11चे पॅकर खऱ्या अर्थानं त्याच्या हस्ते मात्र इथून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. अगदी चांगला खेळ जरूर राहिला. निवृत्ती बॅटिंग करत असताना 11 चेंडूमध्ये 19 धावांची भारदार केली गेली. त्यानंतर गोलंदाजी करत असताना 13 धावा डिफेन्स केल्या. तो ठरला मॅन ऑफ द मॅच. नक्कीच ह्याच महिन्यामध्ये जर पाहिलं ना तर वैष्णवी 11 मात्र 5 फायनल मात्र इथून जिंकल्यात. इथून अजून एक मात्र गडी बाद होतोय. अगदी जर पाहिला ना तर दुसरा फलंदाज मात्र मैदानाचा बाहेर येतोय आडोशी टीमचा. यस इथे जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे जर मॅच जर पाहिली ना तर चांगली खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. अगदी विचार केला ना तर जगदीश गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय आणि त्यानं मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. कारण 2 विकेट मात्र महत्वाच्या मैदानाचा बाहेर धाडल्या गेल्यात. या वेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला तर गुडलेन स्पॉट वरती चेंडू मात्र पिचिंग झाला आणि त्यानंतर मात्र डॉट चेंडू आलाय. इथे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालाय. धाव फलक जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. अप्रतिम गोलंदाजी खऱ्या अर्थानं पाहिली गेली. कारण जर पाहिलं ना तर फिबनचं पहिलं षटक हाताल तर असताना 38 सर्कलच्या बाहेर मात्र 2 क्षेत्ररक्षक पेटरून करत असताना मात्र सोपी गोष्ट नाहीये गोलंदाजी करत असताना. तर इथून प्रल्हाद मराठी साहेबांचा थोडीशी मुलाखत घेऊया आपण. वैष्णवी 11चे पॅकर खऱ्या अर्थानं यस ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण त्यांची मुलाखत जरूर घेऊया. तत्पूर्वी जाऊया मैदानाच्या आतमध्ये
जिथं मॅच रंगली अडोशी त्याच्या विपक्षात नडाल टीम. पहिले षटक मात्र कंप्लीट झाले. 5 धावा धावफलकावरती 2 विकेट महत्वाच्या मैदानाच्या बाहेर आल्यात. पहिला चेंडू वाफ ट्रॅकर होता परंतु इथून जर पाहिला ना तर स्टँड वरून चेंडू मात्र इथून ट्रॅव्हल झाला आणि इथून पहिला चेंडू डॉट आलाय. गोलंदाज जर पाहिला ना तर देवाला आपण पाहू शकता गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू खराब जरूर होता परंतु बॅटरनं मात्र इथून जर पाहिला ना तर संधी घेत नाहीये. ज्या वेळेस बॅटच्या रनर मध्ये परंतु फटका फसलाय आणि इथून डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि इथून भोतडा फाटला गड्याचा आणि इथून कॉलिंग चुकीची. रनआउटची विकेट सस्त्यात विकेट खऱ्या अर्थानं मैदानाच्या बाहेर येते. तिसरा विकेट मैदानाच्या बाहेर. अगदी जर विचार केला ना तर 6 या आकड्यावरती मात्र तिसरा गडी मात्र मैदानाच्या बाहेर आलाय. अगदी बिकट अवस्था खऱ्या अर्थाने आडोशी टीमची पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. ज्या वेळेस वरती चेंडू आदळतोय परंतु इथून धाव मिळणार नाही या चेंडूवरती. डॉट चेंडू आलाय. अगदी जर विचार केला ना तर टिसून गोलंदाजी केली जाते या मैदानाच्या आतमध्ये. कोणताही मोठा फटका आतापर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये आला नाहीये. अगदी मोठ्या फटक्यांची नितांत गरज देखील आहे. या वेळेस फटका फसलाय परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन आदळतोय. एकच धाव मिळेल चेंडूवरती. 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे टीम आडोशी. अगदी विचार केला तर दुसरं षटक मात्र इथून धावफल सॉरी 4 चेंडूंची इथून फेकी झाली आहे. अगदी चांगली गोलंदाजी राहिली आहे. यावेळेस देखील जेल कंप्लीट केलाय. अगदी पॉइंटच्या रिझन मध्ये खेळायचा प्रयत्न केला होता जरूर परंतु फटका फसला आणि इथून झेल कंप्लीट केलाय. 4था हादरा मात्र आडोशी टीमला मिळतोय. इथून जर पाहिलं ना तर खराब कामगिरी खऱ्या अर्थानं आडोशी टीमचे बॅटर करतायत. अगदी एका मागो एक विकेट मात्र मैदानाच्या बाहेर येते. अगदी चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं नडाल टीमचे गोलंदाज करतायत. या वेळेस देखील फटका फसला आहे परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन आदळतोय आणि एक टप्पा घेत अखेरी चेंडू मात्र सीमा पार. बराचसा कालावधीनं मात्र इथून मोठा फटका आलाय. अगदी चौकार. या चौकारच्या सहाय्याने धावफलक मात्र 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. अगदी याच फटक्यांची नितांत गरज देखील होती आणि तो फटका मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये आला गेलाय. षटक क्रमांक इथून दुसरं कंप्लीट झालाय. धावफलक मात्र 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. आता इथून मध्ये जर पाहिलं ना तर 38 सर्कलच्या बाहेर मात्र इथून 5 क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. अगदी चला मॅचला स्पीडअप करा पंच.
पुन्हा एकदा जर पाहिला ना तर जगदीश आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती आणि पहिला चेंडू मात्र इथून पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू. चला साइड नो चेंडू. साइड विचारले नाही गोलंदाजांना. इथे पंचांकडे बहस करायचा नाहीये. जगदीश आलाय ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. काय अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि तोच आता तिसऱ्या षटकामध्ये मात्र इथून गोलंदाजीसाठी सज्ज झालाय आणि पहिला चेंडू इथून नो फेकलाय. अगदी जर विचार केला ना तर इथून पुढील चेंडू फ्री हिटचा असेल. मुक्त खेळण्याची संधी यावेळेस झेलची संधी परंतु फ्री हिट आहे. अगदी गोलंदाजात देखील माहिती आहे आपण थोडीशी चुकी जरूर केली मैदानाच्या आतमध्ये परंतु एक धाव मिळेल या चेंडूवरती. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अगदी जर पाहिला ना तर रबीला आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती त्याचा बाट मधून मात्र चौकार आलाय. तो आता इथून स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा लेफ्ट हँड बॅटर येतो ना तेव्हा तेव्हा मात्र गोलंदाजाला थोडासा त्रासदायक पाहायला मिळतोय कारण बॅटर देखील लेफ्ट हँड घातक ठरले जात आहेत. यावेळेस देखील चांगला फुलचा फटका केला गेलाय परंतु क्षेत्ररक्षक त्या दिशेनं तैनात केला गेलाय. एकच धाव मिळाल्या चेंडूवरती आणि एका धावफलक मात्र 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. थोडीशी खराब कामगिरी खऱ्या अर्थानं पाहायला मिळतीये परंतु अजूनही जर पाहिलं ना तर तिसरं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि अजूनही 2 षटकं इथून बाकी असतील. या 2 षटकांमध्ये चांगली कामगिरी इथून करावी लागेल नडाल टीमच्या या बॅटर. या बळेस देखील चांगला फटका कव्हर पॉइंट रिजन मध्ये परंतु चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय त्या दिशेनं. एकच धाव. यस रबी आपण पाहू शकता महाराष्ट्र पोलीस यावेळेस चांगला फटका कॅचची कॉल आहे आणि इथे झेल केलाय कम्प्लीट. अजून एक धक्का मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. रवी देखील मैदानाच्या बाहेर आलाय. अगदी 5वा धक्का. हॅलो चला कल्पेश शिर्के आपण जर कुठं असाल तर आपण व्यासपीठावरती या. प्रभाकर दादा देशमुख आपल्याला बोलवतायत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मोहनला आपण पाहू शकता. जर्सी क्रमांक मात्र 04 पाहायला मिळते. पृथ्वी इथून चांगली आता कामगिरी बजावावी लागेल कारण आपली टीम थोडीशी संकटात जरूर सापडली आहे. या संकटातून मग संकट मोचक म्हणून धावून यायचं आहे. आता पार्टनरशिपची खऱ्या अर्थानं गरज आहे. यावेळेस झेलची संधी आणि अजून एक मात्र झेल टिपलाय आणि अजून एक मात्र खेळाडू मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मात्र विशाल आणि पहिला चेंडू मात्र इथून निर्धाव फेकलाय. अगदी षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय. धाव फलक जाऊन पोहोचलंय 15 या आकड्यावरती. 6 खेळाडू मात्र बाद झालेत याची देखील नोंद घ्या. अडोशी टीम अगदी विचार केला तर 18 चेंडूंचा खेळ मात्र इथून कंप्लीट झालाय आणि 15 धावा धाव फलकावरती. अजूनही जर विचार केला ना तर 12 चेंडूंचा इथून अजूनही खेळ बाकी असेल कारण 5 षटकांची मॅच खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. अगदी मोठं दमदार आयोजन खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय.
पळसदरी पंचायत चषक 2026 चं हे आयोजन दमदार आणि दिमागदार आयोजन खऱ्या अर्थानं मोठं प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थानं आदिवासी खेळाडूंसाठी निर्माण केलं. अगदी या कर्जत तालुक्यामध्ये पहिल्यांदाच मात्र 3 बाईक मात्र इथून पाहायला मिळत आहेत आणि इथून पहिला चेंडू मात्र बिमरचा पाहायला मिळतो. नो चेंडू आलाय. 2 धाबा येथील या चेंडूवरती 2 धाब्यानं 17 या आकडावरती जाऊन पोहोचली. 17 आकडा हा अशुभ मानला जातो, परंतु कोणत्या टीम वरती अशुभ मानला जाईल हे देखील पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू मात्र फ्री हिटचा असेल. मुक्त खेळण्याची संधी. ज्या वेळेस खराब चेंडू पाहायला मिळतोय. अगदी फ्री हिटचा चेंडू जरूर होता, परंतु इथून पाठ चेंडू आलाय. पुन्हा एकदा फ्री हिटची चान्स असेल. या फ्री हिटच्या चेंडूवरती मात्र मोठा फटका येणं गरजेचं राहिला अडोशी टीम साठी. पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु बाठाना चेंडूचा संपर्क झाला नाही. इथून फ्री हिटचा चेंडू आलाय डॉट. काय अप्रतिम गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू जरूर खराब फेकला होता गोलंदाज प्रवीण, परंतु तदनंतरचा हा कमबॅक खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. अगदी चांगली गोलंदाजी राहिली या मॅच मध्ये नडाल टीमची. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक देखील लक्ष्मण पाहायला मिळत आहे. त्या दिशेनं एकच धाव मिळेल चेंडूवरती. एका धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. 18 आकडा मात्र इथून पार केला गेलाय अडोशी टीमनं. इथून चांगली फटकेबाजी देखील करावी लागेल. या वेळेस मात्र मोठा फटका जरूर आलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि इथून टिपली असेल. यस, इथून स्कोरर कडून थोडीशी गफलत पाहायला मिळते, त्याच्या मी माफी मागतोय. अगदी 19 धावा धावफलकावरती. यस, विकेट आलाय मैदानाच्या आतमध्ये. 7वा विकेट मात्र मैदानाच्या बाहेर आलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीर आलाय. जर्सी क्रमांक 33 हार्दिक पांड्यांची आठवण करून देणारी ही जर्सी क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आता हार्दिक पांड्यासारखी मात्र इथून कामगिरी बजावी लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण टीम मात्र इथून संकटात मात्र नेऊन ठेपली आहे. कारण जो बॅटर येतो ना तो विकेट टाकून मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. लोवरफुल टॉस, कॅचेटचा कॉल. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर आली आहे. अगदी जर पाहिला ना तर विकेटची मात्र इथून पडझड मैदानाच्या आतमध्ये चालू आहे अडोशी टीमची. 8वा विकेट मात्र मैदानाच्या बाहेर 19 या आकड्यावरती. चला नेक्स्ट मॅच अतकरगाव आणि त्याच्या विपक्षात गाठेमाळ. दोन्ही टीमचा कर्णधार आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा. चला, पूर्वार्धाचा खेळ जसा संपेल तसा मात्र इथून टॉस केला जाईल. तर इथून जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे मॅच रंगली आहे. नडाल त्याच्या विपक्षात अडोशी टीम. प्रथम नडाल टीमनं टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षणचा निर्णय मात्र स्वीकारला आणि तो मात्र चांगला ठरला गेलाय. अगदी विचार केला ना तर अडोशी टीम मात्र इथून थोडीशी संकटामध्ये पाहायला मिळते. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक मात्र इथून 4थं कंप्लीट झालंय. धाव फलक मात्र 19 आकड्यावरती. 4 विकेट मैदानाच्या बाहेर. चला, अतकरगाव आणि त्याच्या विपक्षात गाठेमाळ आपण लगेच या टॉस बॉक्स मध्ये आणि आयोजकांची काय फॉर्मॅलिटीज असेल ती लगेच भरून घ्या.
या बळेच बाटशी कडा आणि इथून टिपली असेल आणि अजून एक विकेटचा पतन. 9 विकेट मात्र मैदानाच्या बाहेर. आता इथून शेवटचा विकेट मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. चला इथे आतकरगावचा टीमचा कर्णधार मात्र इथून उपस्थित झालाय. गाठेमाल टीम आपल्याला विनंती करतोय आपण लगेच या. चला मैदानाच्या आतमध्ये कोणी येऊ नका. मॅच अगदी मोठी स्पर्धा आहे खऱ्या अर्थानं. या वेळेस मात्र इथून बॅटची कडा घेतली आहे परंतु इथून क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एक धाव मिळालेल्या चेंडूवरती एका धावेनं 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अगदी शेवटचं षटक इथून शिल्लक असेल. शेवटच्या षटकामध्ये मात्र इथून कैलास गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय आणि इथून जर पाहिलं ना तर आडोशी टीमची शेवटची विकेट मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस देखील इनर एज लागली आहे परंतु एकच धाव मिळालेल्या चेंडूवरती देखील. चला गाठेमाळ आपल्याला वारंवार विनंती करतो या धाबत या. लो स्कोरिंगची मॅच खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. त्यावेळेस झेलची संधी आणि इथून झेल मात्र कंप्लीट करता आलं नाही क्षेत्ररक्षकाला आणि इथून चेंडू मात्र सीमा पार 4 धाब्यांसाठी आलाय. संघर्षातून निर्माण केलेला चौकार. पंचवीस धाबा धावफलकावरती. बराचशा 31 धाबा धावफलकावरती या. चला इथून टॉस केला जाईल. गाठेमाळ तथा विपक्षात फाईट करेल आतकरगाव. त्याला पूर्वार्धाचा खेळ मात्र इथून कंप्लीट झालाय. धावफलकावरती धाबा जर पाहिला ना तर 31 धाबा धावफलकावरती. 32 धाब्यांचं टार्गेट मात्र अडोशी टीम समोर मात्र इथून रचलं गेलंय. हॅलो. तर मी विनंती करतोय प्रल्हाद मराठे साहेबांना मी विनंती करतोय की आपण थोडस आयोजकांबद्दल मात्र इथून 2 शब्द बोलायचे आहेत. हॅलो हॅलो हॅलो. वैष्णवी लिओन स्टारचे मालक संघ मालक प्रल्हाद मराडे आणि मैत्री ग्रुप आयोजित वर्णे पळसदरी पंचायत चषक 2026. नाव काय याचं? प्रकाश पवार, अनिल हिरवा आणि मनोज झोरे यांनी या मैत्री ग्रुप आयोजित
हे खूप छान आयोजन केलेलं आहे आणि त्यांनी ही टुर्नामेंट्स वर्णे गावामध्ये आयोजित केलेली आहे आणि त्यांचं जे प्रेक्षेपण आहे आणि त्यांचं जे आयोजन आहे ते खूप सुंदर आणि त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं आहे, त्याच्याबद्दल त्यांचे आम्ही खूप मनापासून आणि वर्णे गावच्या सर्व सदस्यांच्या मनापासून आभारी आहोत. आणि हे जे खेळ चालू आहेत ते खरोखर चांगल्या रीतीने आणि चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत. आता आम्ही कधीपासून इथे उपस्थित आहे आणि बघतोय तर सर्व कसं शांत रीतीने काम चालू आहे आणि हेच हेच करायचं असतं आणि यालाच आयोजन आणि नियोजन म्हणतात. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू थँक्यू प्रल्हाद मराठे साहेब. जसं खऱ्या अर्थाने मनोगत आपण ऐकलं, आयोजन कसं करावं, आयोजन कसं असावं, हे सगळं वर्णन खऱ्या अर्थाने साहेबांच्या माध्यमातून सांगितलं. शांत गतीने स्पर्धा सुरू आहे, 3-3 बाईक आहेत. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर एक नामांकित अशी क्रीडा स्पर्धा या विभागामध्ये आपण पाहतोय. थँक्यू बबलू उघडा ज्यांचा आवाज ऐकत होतो. ओह, यावेळेस कांद्यावर कांदा, डबल कांदा, षटकार टोकून केला बॉलरचा पहिल्याच बॉल होती टाटूर वांदा, षटकार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती जबरदस्त मोठा फटका. काय जायचंय असा कार्यक्रम म्हणजे काय माहित आहे का? बायको आणली इंस्टाव पटून, घरी आणली घोड्यावर बसून आणि गडी मेला भांडी घसून, पण काय बॅटीला बॉल लागेना. स्विचिचा प्रयत्न करत होता तिथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलेला आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेस हो क्षेत्ररक्षक आहे. वाचत काय नाही, वाचला कल्लू जरा, आता वाचला नाही काय नाही, कल्लूचा झाला होता बाळू. यस, मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आलेली आहे. तो सांगतो ही माझी जाहिरात होती, पिक्चर अजून बाकी आहे. लायला दिलवाले पण लागला दिल जले, देखणार कोमात लावणार जोमात. तयार पुन्हा एकदा. यो कसोटेल होता का रे काल परत? हा वाटत तवात करीत हो. भाऊ मट्या नको मारू, हा का बॉलला आजार झालाय. वजत मतीर मार फू तिथे जरूर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, धाव आली नाहीये. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस हो फटका, यावेळेस मात्र चांगला आहे. चेंडू मात्र थांबत नाही. बैलगाडी क्षेत्रामध्ये वेगाचा बादशाह त्याला म्हटलं जातं बैल भुंगा, आणि चौकार मारलाय टांग टिंग टिंगा, चौकार. अत्तरगाव टीमचे कॅप्टन आपण सेंट नका, आपण आयोजकांशी संपर्क साधा. काय सांगायचं आहे, तुम्ही बोंदईला तिकडे त्या नको केलाय. जावं आला पण टोपशा खोंबून पळाला. फुलंदाज बाद झालेला आहे, विकेट आलेली आहे. पहिला बॅक थ्रो. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल पहिली विकेट गेलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा बनल्यात 11. सासऱ्याला सांगा 7-8 बकरा. धावसंख्या धावफलकावरती रोख बाय ठोक 11. 11 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आता 24 बॉल 21 ची गरज आहे. 24 चेंडू मध्ये 21 बनवायचे आहेत. आणि गोलंदाजाला यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती 10.5 पावणे 11 फूट उंची मोजून मापात राखपाक. बॉलर समीर मा एकदा विचार, गोलंदाजी मार्गोटी समीर आहे. 24 बॉल 21 बनवायचे आहेत. चला वेळ वाचवा, वेळ वाचवणं बंधनकारक आहे. 24 बॉल 21 ची गरज.
मैदानाच्या आतमध्ये 2 हंपर, एक मोठू आणि एक पतलू, एक न खाता पेता फुगलाय आणि एक खाऊन वाळलाय. यावेळेस देखील हो फटका जबरदस्त, गाडीत गाडी. इथे आहे मॅन ऑफ द सिरीजला ती हिरो होंडा आणि लगीन झासल्यावर सासऱ्यानं घातला गळ्यात अनाकोंडा. सीमा पार. आता संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 15, 16, 17. सासऱ्याला चावला कुत्रा, त्याला गवणीत नेऊन उतरा. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार समीर. याही वेळेस फटका जबरदस्त, चुलीवरती ठेवलं दूध, दुधावरती आली साई. रस प्यायला ये माई. 4 धावा चौकार. चौकाराच्या मदतीने यावेळेस मात्र संघाची धावसंख्या 21 धावा धावफलकावरती जोडलेल्या आहेत. कैलास वाघ कोण आहोत मग काय बोलायचं आहे. ज्याला मोकार वाज तो कैलास. मैदानाच्या आतमध्ये रिवर्सचा चौकार आलाय. संघाची धावसंख्या 21 बनलेली आहेत. षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज समीर तयार. स्ट्रायकर होते कैलास. काय त्याचे कमरेला गुंबाई याची अशी बॅटिंग केली आहो. पहा यावेळेस मात्र फुलटॉस बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु जमलं नाहीये. तिथे मात्र आलेला आहे डॉट बॉल. 21 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. 21 चेंडू आता 11. 21 चेंडू मध्ये 11 बनवायचे आहेत. यावेळेस देखील हो आपण्याला टोपण्या, ह्यो शॉट चोपण्या. हो तो बॅटिंग वाल्याचा कंचा गडी करीत नाही. मुळी येत खुर्च्यातून निघाल हो. काय सांगायचं आहे. जरूर नाही याला मोकार वास आहे मला वाटतं बाउंड्रीचा. हा का आता संघाची धावसंख्या 4 धाब्यानं पुढे जाईल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. एक काम करा, गोळ्या औषध दिल्या फरक पडला नाही. सोनोग्राफी काढायची आहे सांग. या डॉक्टर या डॉक्टर. षटकार रोक बैठक काम झाला. चौक केटीची लाईव्ह सांगते. षटकार आला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 27. बॉल द्या. 27 बनलेले आहेत. 20 चेंडू 5 ची गरज. 20 बॉल 5. दमकडा ना. आला 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 धुमसा धुमसा त्याचाच घाम धरा. काय सांगायचं आहे. 27 बनलेले आहेत. 27 धावा आहेत धावफलकावरती. षटकातले पुढील चेंडू पुन्हा एकदा. ओहो यावेळेस देखील हो पुन्हा एकदा गुडघ्याचा वापर केला. आधी झुकला मग टेकला मग झाला ओकला. म्हणून सांगतात चिकन तर चिकन नाही तो अकवाक वकन. मॅच फिनिश. आता संघाची धावसंख्या 33 बनली. तोपर्यंत नवरा नवरीला घेऊन गेला म्हणजे मॅच संपली. आता गव्हर्नर बाग खऱ्या अर्थाने पहा स्पर्धेसाठी जे लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घेतायत. आलेत का. बर या तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि मॅच इथे फिनिश झाले. ज्यानं धावा बनवला 29. ज्याला मजबूत वास तो कैलास ठरलेला आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन टीम.